हॅलो हाय नमस्कार. मी अमृता. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे टी आणि वाईब्स मध्ये. तर मंडळी, तुम्ही सगळे कसे आहात? एकदम मजेत ना? आणि उन्हाळा कसा आहे तुमच्याकडे? तुमच्या तुमच्या राज्यात किंवा तुमच्या तुमच्या गावात किती उन्हाळा आहे, कसा उन्हाळा आहे ते मला सांगा कमेंट करून. कारण आमच्या मुंबईत खूपच उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्यामुळे असह्य होऊन काही दिवस व्हिडिओ सुद्धा करता आलेले नाहीत. तर त्यासाठी पहिल्यांदा तर सॉरी, पण काही हरकत नाही. आपण आज एक नवीन लेख ऐकणार आहोत आणि तो लेख ऐकून सुद्धा तुम्हाला खूप आनंद होणार आहे. आपण याआधी अक्षर पाठवणी हे नवीन सदर चालू केलेलं आहे, जे की मला माझ्या लग्नात आईच्या साहित्यिक मंडळामधल्या सगळ्या सख्यांनी गिफ्ट म्हणून दिलेलं होतं. अक्षर पाठवणी, जी एक खूप साऱ्या लेखांची मालिका आहे. खूप साऱ्या लेखांचं यात लिखाण केलेलं आहे आणि अशी ही अक्षर पाठवणी आहे. तर त्यातले 2 लेख आपण ऐकलेले आहेत याआधी आणि मलाही खूप उत्सुकता होती तुम्हाला तिसरा लेख ऐकवण्याची, पण काही तब्येतीच्या कारणामुळे किंवा उन्हाळ्यामुळे किंवा बाकी काही कामामुळे व्हिडिओ करायचा राहून गेला. पण आज आपण पुढचा लेख ऐकणार आहोत त्यातलाच. तर हा लेख लिहिलेला आहे स्वाती दिलीप सावंत, ज्या की कुडाळच्या आहेत. त्यांनी हा लेख लिहिलेला आहे आणि लेखाचं नाव आहे लाईफ टाईम वॉरंटी. बघा, नाव ऐकूनच तुम्हाला खूप आश्चर्य वाटलं ना? पण लग्नाला सुद्धा लाईफ टाईम वॉरंटी असतेच की, आणि ती असायलाच पाहिजे. लग्न म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी आल्याच आणि आत्ताच माझ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे, त्यामुळे हे सगळं माझ्यासाठी अजूनही ताजं ताजं आहे. हे सगळे लेख वाचून मला पुन्हा त्या आठवणी जगता येतील, ते क्षण जगता येतील. आणि माझी बहीण आत्ताच सासरी गेल्यामुळे तिच्या आयुष्यात काय काय नवीन बदल झाले आहेत, काय काय नवीन घटना घडल्या असतील, ते सगळंच माझ्यासाठी नवीन आहे, आता ताजं ताजं आहे. त्यामुळे हे लेख वाचून मला पुन्हा एकदा माझं लग्न आठवतंय आणि माझ्या लग्नानंतर मी कशी कावरी बावरी झालेली होते, मला कसं सगळं नवीन नवीन वाटत होतं, ते सुद्धा या निमित्ताने पुन्हा एकदा मला अनुभवता येतंय किंवा ते सगळं सुद्धा मला आठवता येतंय. चला तर मग आज आपण आपल्या लेखाला सुरुवात करूया लेखाची. हो, पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज बघता येतील आणि त्याचा पुरेपूर आनंद घेता येईल. चला तर मग आजचा लेख वाचूया. लेखाचं नाव आहे लाईफ टाईम वॉरंटी. सप्तपदी ही रोज चालते, तुझ्या सवेते शतजन्मीचे हो माझे नाते. बघा किती सुंदर ओळी आहेत ना या, आणि या छान सुंदर ओळींनीच या लेखाची सुरुवात झालेली आहे. किती छान ना? तर असं म्हणत नववधू सासरचा उंबरठा ओलांडते. नवं घर, नवी माणसं, नवी नाती, सारं काही नवं नवं अनुभवताना मन अगदी कावरं बावरं होतं. हळूहळू त्या वातावरणाची सवय होते. नवरी घरात रुळू लागते. नातेसंबंध जपत संसार वेग बहरू लागते. संसारात सगळ्यात महत्वाचे नाते नवरा बायकोचे नाते. एकमेकांची आपसातली आपुलकी, माया, ममता वाढत राहावी. क्षणाक्षणाला संसाराची गोडी वाढावी. तुमच्या प्रेमाला नवी पालवी फुटावी व ही हिरवळ सदा बहरत राहावी, यासाठी हे नातं निगुतीनं जपावं लागतं, फुलवावं लागतं. लग्न म्हणजे एक आनंददायक संकल्प. या नात्याला आपण गृहीत धरतो, पण तसं न करता त्याकडे जाणीवपूर्वक जास्त लक्ष द्यायला हवं. खरंच आहे ते. काही वेळा हे नातं काय असतंच की चांगलं, त्याला काय होणार, लाईफ टाईम वॉरंटी असते, त्याला काही होत नाही, अशी सर्वसाधारण समजूत असते.
पण त्याच गैरसमजातून आपण इतक्या महत्वाच्या नात्यात छोटी छोटी छिद्रे पाडत असतो. हे अनेकांच्या लक्षात येत नाही. जेव्हा लक्षात येतं तेव्हा भगदाडे तयार झालेली असतात. अगदी खरंय. संसाराचा गाडा सुरक्षितपणे चालवायचा असेल तर वेळोवेळी सर्व्हिसिंग झालेच पाहिजे. हो की नाही? बरोबरच आहे ना. आपण जसं गाडीला दरवेळी सर्व्हिसिंग करतो कारण गाडी छान राहावी, व्यवस्थित चालावी, मेंटेन राहावी. मग तसंच असतं की संसाराचं पण. संसार सुद्धा नीट टिकावा किंवा नीट चालावा असं जर वाटत असेल तर त्याला वेळोवेळी सर्व्हिसिंग हवंच. त्यासाठी स्वतःकडे लक्ष द्या, खाण्यापिण्याच्या योग्य सवयी, व्यायाम असं सगळं करून छान आकर्षक दिसा. हे आकर्षणही नात्यात महत्वाचं असतं. आपल्या माणसाशी नीट बोलायला हवं. हे माणूस आपले आहे हे शब्दाविनाही काही वेळा व्यक्त व्हायला हवं. तेवढी सहजता जोपासता यायला हवी. लग्न झाल्यावर सुरुवातीला एकमेकांच्या आवडीनिवडी, सवयी, वृत्ती जपल्या जातात. पुढे हळूहळू हे कुठेतरी हरवत जातं. असं होता नाही. बरोबरच आहे. आपण नवीन नवीन असताना सगळं छान छान वाटतं म्हणून आवडीनिवडी जपतो. त्याला काय आवडतं, मला काय आवडतं, तर असं सगळं आपण जपत असतो, काळजी घेत असतो. पण कालांतराने काही वर्ष लोटतात आणि मग आपण हे सगळं विसरून जातो, कंटाळा करतो. पण असं न करता त्या सगळ्या गोष्टी तशाच पुढे चालू ठेवल्या तर आपला संसार सुद्धा खूप छान, आनंदाचा आणि मैत्रीपूर्ण राहील. हो की नाही? प्रत्येकामध्ये काही चांगल्या गोष्टी असतात, काही वाईट पण असतात. जोडीदाराला काय चांगलं जमतं त्याचं कौतुक करा. त्यामुळे आपल्या गुणांना वाव मिळतो आणि आनंदही. सुखाचे अभिमान, मानापमान यांना आयुष्यातून हद्दपार करा. एकमेकांना माफ करायला शिका. नातं दृढ करण्यासाठी यासारखा उपाय नाही. नांदा सौख्य भरी. वा, किती छान शब्दात समजावलंय ना स्वाती मावशीने. लग्नासाठी ही गोष्ट खूप गरजेची आहे. या छोट्या छोट्या गोष्टी ज्या तिने सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या खूपच आवश्यक गोष्टी आहेत. लग्न फक्त दोन व्यक्तींचं नसतं. नवं घर, नवी माणसं, नवीन जबाबदाऱ्या आणि दोन कुटुंबांचं आयुष्यभराचं सुंदर बंधन असतं. सुरुवातीला सगळंच नवीन वाटतं. नवीन घर, नवीन माणसं, नवीन जबाबदाऱ्या. पण हळूहळू या सगळ्यातून जुळत जातं एक नवं नातं, ज्याला प्रेम, विश्वास आणि समजुतीची गरज असते. लाईफ टाईम वॉरंटी हा लेख म्हणजे अशाच नात्यांना जपणारा एक सुंदर विचार आहे. संसार फक्त चालवायचा नसतो तर तो मनापासून जगायचा असतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत, एकमेकांना समजून घेत, रागापेक्षा प्रेम आणि अहंकारापेक्षा आपुलकी निवडत हे नातं आयुष्यभर फुलत राहतं. आणि मला वाटतं हाच या लेखामागचा खरा अर्थ आहे. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. हा लेख कसा वाटला तेही मला सांगा. आणि तुम्हाला अजून काही वाचन माझ्याकडून अपेक्षित असेल तर तेही सांगा. ते परिपूर्ण करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि अशा छान छान व्हिडिओसाठी आपलं टी आणि वाईब्स चॅनेल बघायला विसरू नका. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला सुद्धा विसरू नका. आपण भेटूयाच पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या.